नमस्कार मित्रांनो, मी सबसोम तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. व्लॉगच्या पार्ट 2 मध्ये. पार्ट 1 ला खूप सारं प्रेम दिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. सुरू करूयात पार्ट 2 एका छोट्याशा रिकैप पासून. नमस्ते दोस्तों, स्वागत है आप लोगों का इस छोटे से रिकैप में. तो जैसे कि आप सभी लोगों ने पार्ट 1 के अंदर देखा, हम लोग घर से गए थे माहेश्वर और माहेश्वर के बाद हम लोग गए थे ओमकारेश्वर. तो अभी इस व्लॉग में हम जाने वाले हैं उज्जैन, काल भैरव और मांडवगढ़ में. बने जरूर रहना. तर मित्रांनो, आता सकाळचे वाजले आहे 5:30. अरे मी या आठवड्यात पहिल्यांदा इतक्या लवकर उठलेलो आहे. बाकीचे ब्रेक येतो मित्रांनो. या ठिकाणी आपण 9 डिग्री सेल्सिअसवर आहोत. नाशिकचं टेम्परेचर युजली सकाळी किती असेल म्हणजे 19-20, त्याच्यावर डायरेक्ट 10 डिग्री ड्रॉप. 9 डिग्री सेल्सिअसवर खतरनाक विषय. पण त्याचं फिनलँडमध्ये -20 डिग्रीवर आहे. आपल्याकडे 20 डिग्री होत नाही, 10 डिग्री होत नाही, -20 डिग्री तर कुठे गेली. पण एनिवेज, आणि हा काय लुक आहे मला माहिती नाही. मला कोणी बोलले नाही की सोम तुझे कॉलर नीट कर आणि तुझा अँटिना उभा आहे केसांचा. एनिवेज, व्लॉग बघा. असे वाजले 7:45 आणि आम्ही आता बसवरून म्हणजे सगळं नाश्ता वगैरे करून आता निघालेलो आहे उज्जैनला. आता आम्ही चाललेलो आहे उज्जैनला. मध्ये फोन अलाउड नाही असं बोलता तर आहे, पण आता बघू अलाउड राहिला तर मस्त ब्लॉग करून नसला तरीही करूनच टाकू आपण. ब्लॉग चालूच आहे देवेश, ब्लॉग नसतो थांबत. खूप दिवसानंतर असं लवकर पुढे चाललंय. बाकी आता बघू पुढे जाऊ, तुमचा ब्लॉग करून मी 2023ला आलेलो इथे आणि आता 2025 म्हणजे ऑलमोस्ट 2026 मध्ये. खूप चांगलं वाटतंय मला. As you can see the actor from there to here everyone is from our शाळा and अबे इंग्लिश मीडियम बच्चों क्या कान के नीचे. आता मी अचानक इंग्लिश मध्ये शिफ्ट झालो होतो, त्याबद्दल माफी. बट हा तिथून ते इथपर्यंत मागेपर्यंत सर्वे. आता आम्ही महाकालेश्वरला चालले. मागे पण बोललो, आता पण बोलतो, पुढे पण बोलत राहणार कारण की तिकडेच चाललोय. एक सेकंड, आय गेस ब्लॉगर नंबर 2 या ठिकाणी भेटले आहे. अचानक मध्ये भयानक गर्दी आम्हाला या ठिकाणी लाभलेली आहे. आणि तर आम्ही या ठिकाणी चप्पल काढण्याचा विषय केलेला आहे. आता थेट मंदिरात प्रवेश करणार आहे आणि मी खूप ओव्हर एक्सायटेड आहे. दर्शन घ्यायला खूप एक्सायटेड आहे कारण की तर एक्साइटमेंट पण आहे, उज्जैन पण आहे, त्यातल्या त्यात इंस्टाग्राम नुसतं मला त्याच रिलेटेड आहे की उज्जैन में बुलावा सिर्फ नसीब वाले को मिलता है और काही विषय नाही. आता आम्ही लाईन आता आम्ही लाईन बहुत ज्यादा खूबसूरत है. सोन्याचा आहे तो 24 कॅरेट गोल्ड. भारत माता मंदिर काय बोलतात? भारत माता मंदिर. एक सेकंड, नाव दाखवतो तुला. येस सर, भारत माता मंदिर आहे. या पुढे आवाज पूर्ण गेला आहे तरी पण याला मस्त पडले बा तुम्हाला सगळे फोटो पडलेले. तरी काढून झाड कोणतरी काय याचं चार्जर याच्याकडे दिलं होतं. यांनी 10 वेळाच माझ्याकडे मागितलं. 2 जणांच्या बॅगेत चेक केलं, तिसऱ्या याच्या बॅगेत नीट चेक केलं, तर तिकडे सापडलं चार्जर. याला पाणी पिऊ घाला. काय बोलावं याला. आफ्टर अ लॉट ऑफ टाइम चाललेलं आहे महाकालेश्वर मंदिरला. मोबाईलमध्ये अलाउड नाही. मी आल्यावर तुम्हाला सांगतो काय. मित्रांनो, आता जस्ट आमचं दर्शन झालेलं आहे आणि इतकं सुंदर दर्शन झालं. तर मित्रांनो, आता आम्ही उज्जैन दर्शन करून निघालेलो आहे. तर आता आम्ही मॅन्डेटरी प्रसाद वगैरे सर्व घेतलेलं आहे. तर मी उज्जैनला आलेलो आहे 3 वर्षानंतर. ह्या 3 वर्षांपहिले म्हणजे आजच्या 3 वर्षांपहिले मी एक्स्ट्रीमली इंट्रोवर्ट होतो. ज्या प्रकारे आता आहे त्या प्रकारे तर अजिबात नव्हतो. यूट्यूबर है ये भी है मेरा बच्चा. ओके ओके. अच्छा, क्या करते हैं? बोल 2 शब्द. मराठी आहे. मराठीतच बोलतो आम्ही. अरे एक नंबर. कुठे? महाराष्ट्रातून. हां, औरंगाबाद. औरंगाबादचे. आम्ही नाशिकचे. अरे नाशिक करे तुम्ही तर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय राज. काय सांगतो शाळेत क्लासले खूप बोलते. काय करतोय टाइमपास. ते हॉबी काय? ऑलराउंडर आहे तो. सेम
एकदम लोक बोलतील लक्ष नको देऊ लोकांचं काम बोलणं तुला एक सांगेल फक्त, तू जे करतोय ना करत राह, कधी थांबून नको. कारण की थांबशील ना तर संपून तुझ्या करत राहा, सर्व करत राहा. लाईफ मध्ये ना एक पॉईंट असेल तुला वाटेल की सोडून द्यावं, की काय काम का बरं करत नाही, तेव्हा अजिबात हार नको मानू, देवावर विश्वास ठेव. आता उज्जैनला आलाय ना, महाकालावर विश्वास ठेव, ठीक आहे. तर मग काय करत राहा, बिंदास करत राहा. तुझं नाव काय? शेवटी तुझ्यासारखे मुलं खूप कमी भेटतात. नाही, कारण की मी पण याच वयापासून करतोय आणि मी या वयापासून म्हणजे युट्यूब ब्लॉग, गेमिंग व्हिडिओ सगळं. मी आता म्युझिक करतो आणि ब्लॉगिंग पण करतो. तुला पण मी त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी धन्यवाद. काय या वयात हे लोक जे आता जे जनरेशन आहे ना ते पूर्ण डिस्ट्रॅक्टेड आहे. येस येस येस. त्यातून बाईक मला भेटलेला आहे माझ्यासारखा, तर तेवढे कधी थांबू नको. मी पहिल्या दिवशी विचार केला साहित्य शिक्षक लोक काय बोलतील जास्त बोलतील. मी काल कॅमेरा काढला, कोणी काय बोलले नाही. मी आज सकाळपर्यंत विचार करत होतो कॅमेरा काढू का नको. आता मी पब्लिक मध्ये कॅमेरा घेऊन चाललो. ते prank व्हायचं आहे. कारण की लोक आज तुला बघतील, तुझ्या ते विसरून जातील, भेटल्यानंतर नक्की तुझ्या ते तुला विसरून जातील. तुझं काम लक्ष कधी थांबू नको आयुष्यात, नेहमी पुढे जाते. चल धन्यवाद. जामी मस्जिद या ठिकाणी आम्ही आता आहोत. मांडवगड आय गेस नॉट शुअर एरिया असावा, पण सध्या आम्ही जामी मस्जिद या ठिकाणी आहोत. ठीक आहे, ही बघा, ही आहे जामी मस्जिद. बस नंबर 1चा फोटोशूट झालेला आहे, आता बस नंबर 3 आणि 4चा चालू आहे. बट एनिवेज आपल्याला काय राम मंदिर आहे, मागे मस्जिद, प्रत्येक जागेवर. तर मित्रांनो, आम्ही आता ज्या राम मंदिरात आलेलो आहे ते राम मंदिर एक नॉर्मल राम मंदिर नसून ते चतुर्भुज श्रीराम सरकार मांडवगडमध्ये आहे. हे चतुर्भुज श्रीराम मंदिर जे आहे आपल्या महाराष्ट्रामधील पुणे येथील एका व्यापाऱ्याने बनवलेलं आहे. ही मूर्त सुरुवातीला जमिनीमध्ये सापडली आणि जमिनीमध्ये सापडल्यानंतर ती मूर्ती महाराष्ट्रामध्ये घेऊन जायचं ठरवलं, परंतु ती मूर्ती इथून हलली नाही आणि नंतर साधी पूजा केली आणि साधी पूजा केल्यानंतर मात्र ही 4 भुजा मूर्ती जी आहे ती सहजपणे उचलली गेली आणि इथे स्थापन करण्यात आली. असं महाराष्ट्रातील व्यापाऱ्याने बनवलेले हे मंदिर, 4 भुजा मंदिर, श्रीरामाचं 4 भुजा असणारी मूर्ती याच ठिकाणी पाहायला भेटेल, कुठेही पाहायला भेटत नाही. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. ही एक नॉर्मल मूर्ती अजिबात नाही आहे, म्हणजे एका पूजेने जी मूर्ती उचलल्या जात नव्हती ती उचललं जाणं म्हणजे एक सोपी गोष्ट नाही आहे. आणि आपला हिंदू धर्म म्हटलं जातं की जगातला सर्वात जुना धर्म आहे आणि सोबत मी हे पण मानतो की इतके सारे चमत्कार आहे जे इतर कोणत्याच धर्मांमध्ये कदाचितच असू शकतात. यस, जय श्रीराम. तर मित्रांनो, खूप चांगले आहे. म्हणजे आता मला हे कळालं की चतुर्भुज राम मंदिर आहे. एकच गोष्ट किती वेळा बोलणार, आलंच नाही. मित्रांनो, कुठेही जा, एक नॉर्मल आहे आणि कॉमन गोष्ट आहे जी की प्रत्येक जाग्यावर लागू होते आणि प्रत्येक जाग्यावर घडतच असते. तर आम्ही या ठिकाणी जहाजमल पाहायला चालू. मांडवगड येतेच येते जहाजमल, जे की बंद झालं असं लोकल्सचं म्हणणं आहे, पण जे वॉचमॅन आहे जे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये ते म्हणत आहे की आत्तापर्यंत जहाजमल चालू आहे. सो आम्ही फक्त बघतो. तर हां, पूर्ण सर्व शाळा आमच्यासोबत आहे, आम्ही पुढे लीड करतो, कारण की तुम्हाला माहिती आहे जिथे सब सोम जातो तो तिथे आग लावतो, हे सर्वांना माहिती आहे. तर मग आता पुन्हा आग लावायला सांगितलं, जहाजमल येथे जाऊया. बाकी काही असू द्या मित्रांनो, इकडचं वातावरण जे आहे ना, म्हणजे काय नाव, रस्ते, इंदोरचे रस्ते यार खूप सुंदर आहे, खूप चांगले. हां, इंदोर, मांडवगड, उज्जैन, MP चे रस्ते खूप चांगले आहेत. महाराष्ट्राचे रस्ते करारे असे करारे, नाशिकचे रस्ते असे करारे, हां, सिडकोचे रस्ते असे करा, म्हणजे आम्हाला बी रस्त्यांवर फिरायला मजा येईल थोडी. आम्ही बी सायकल घेऊन असे सुपरमॅन सुपर हिरो बनवू. करा थोडे रस्ते सुधारवा थोडे. म्हणजे आम्ही सर्व विद्यार्थी इथे एकदम शेवटपर्यंत जाणार आहोत. आणि जस्ट थॉट, मला नाही वाटत असं व्हावं, पण जस्ट थॉट जर कॅन्सल होऊन गेलं, जहाजमध्ये उडत नसलं, चला परत मागे. आणि तो भाऊ आता बोला मांडवगड़ आ चुके हैं जी, बिल्कुल आ चुके हैं. और मुझे पता नहीं क्यों आज मेरी हिंदी नहीं निकल रही इस ट्रिप के दौरान, वरना तो ऐसे फूट के बाहर आती रहती. बट वो एनीवेज बहुत खूबसूरत जगह है ये. मैं अभी काला दिख रहा हूँ, मुझे पता है अभी लाइट के नीचे कुछ ही पलों में आ जाऊँगा. यस, तो मैं अभी लाइट के पीछे नीचे आगे पीछे इधर उधर हूँ कुछ भी. तर आम्ही या ठिकाणी फार पूर्ण एरियात मित्रांनो, पूर्ण एरियात फक्त इथेच लाईट आहे, तुम्हाला दिसतंय फक्त इथेच लाईट आहे. आणि तिथे हे बघा,
जहाज महल चलते सीट पहले जो पानी में जहाज रहता है उसकी आकृति का पूरा महल बना हुआ है। ये राजा मुंज के द्वारा स्थापना किया गया था। राजा मुंज बहुत शक्तिशाली राजा हुए हैं 1300 ईस्वी में। उसके बाद जब राजा भोज उनके जो वंशज थे वो राजा भोज थे, राजा भोज की नगरी पूरा मंडप 45 किलोमीटर के घेरे से बना हुआ और पूरा खाई से पटा हुआ है। आप चढ़ के आएंगे कितना बड़ा घाट है, पूरा खाई से आसपास से गिरा है। मुगल काल का जब आक्रमण हुआ तो मुगल काल ने कब्जा रख दिया। आनंद की नगरी का नाम बदल कर रख दिया सादियाबाद। सादियाबाद करते शादी एक आदमी की 1600 शादी। गयासुद्दीन खिलजी ने इसका नाम बदल के सादियाबाद रख दिया था, जो कि नाम था आनंद की नगरी। सादियाबाद उसने ऐसा शादी करी कि जब कृष्ण 16,000 रानियां रख सकता है तो क्या मैं 16,000 रानी नहीं रख सकता हूँ। तो उसने हिंदू राजा महाराजा और सिपाहियों की पत्नी बच्चों को अपनी पत्नी बना लिया था और इस महल के अंदर रखा था, जिसका नाम था जहाज महल। ये बारिश के मौसम में कभी भी आएंगे तो पूरा पानी से बैक साइड से भरा जाता है और जब राजा महाराजा का टाइम था तो इधर से भी पूरा पानी से भरा जाता था। आने जाने के लिए एक रास्ता था मात्र, वो जो अपन आए उसके पास से एक पत्थर की पूरी बनी है, जैसे जहाज कोई पानी में लंगा डाल के खड़ा हो। इस प्रकार से प्रतीत होता था ओल्डेस्ट टाइम में, पुराने समय में आने जाने का एक ही रास्ता था। अब राजा जो था गयासुद्दीन, उसको था उसकी 1600 बेगम हो गई थी। उसको था कि आज इस बेगम के बाल इस कलर के होना, इस बेगम के बाल इस कलर के होना, इस बेगम के बाल इस कलर के होना। तो सामने कपूर तालाब है। कपूर तालाब में 3 पार्ट अलग अलग, तीनों पार्टों में अलग अलग जड़ी बूटी गुलवाई गई थी। फर्स्ट पार्ट में 2 दिन नहाने से बाल सुनहरी होते हैं, सेकेंड पार्ट में नहाने से काले और थर्ड में सफेद। तीनों बालों में जो कलर चेंज होता था 2 दिन के अंदर होता था। अलग अलग जड़ी बूटी जो गुलाई थी उनकी जो खुशबू आती थी वो कपूर की तरह आती थी, इसलिए उसका नाम कपूर तालाब रख दिया था। और इसके आगे जाते हैं तो हिंडोला महल है, जो 7 मंजिल का था। 3 मंजिल जमीन के नीचे और 3 जमीन के ऊपर एक बेसमेंट। वो इनकी कुल देवी का मंदिर था। वो हिंडोला महल नाम इसलिए पड़ गया था, उसमें कोई मंजिल, उसमें छत नहीं डली थी, सब पूरा ओपन डेक। वो मुंज राजा की कुल देवी का मंदिर था। उसको गयासुद्दीन ने करा की मूर्तियां तोड़ के और दीवार में उल्टी चुनवा दी, मतलब सिर नीचे और पैर ऊपर। आज भी वहाँ पर मूर्तियां दीवार में उल्टी चुनी हुई है। मुंज राजा के नाम से पीछे मुंज तालाब बना हुआ है, जो कि बारिश में लेवल से पानी को बाहर ला देता है। इतनी भी गर्मी हो, अगर इस महल में आप 10 मिनट खड़े हो जाओगे गर्मी के टाइम तो एसी से भी ज्यादा काम करता है। लाल पत्थर है, ये बहुत ठंडा होता है, एसी का काम करता है। 10 मिनट में आपको नींद आ जाएगी। इस महल की अद्भुतता है कि राजा मुंज थे बहुत पावरफुल और शक्तिशाली थे। उनको हाथ से नींद में गोली दे के सुलवा दिया गया था और फिर रात में इस साकल में जकड़ लिया था। इतने बहादुर थे कि उनकी जो तलवार का वजन 15 किलो का था और खांडे राव के पास जो तलवार थी वो दोनों तरफ से चलती थी, ऐसी राजा मुंज के पास थी। जब इनको पकड़ लिया तो 7 दिन तक इनको एक कुएं में पैक कर दिया था कि ये मर जाएंगे, लेकिन 7 दिन बाद भी नहीं मरे। बाहर निकाला तो वैसे ही टंटनाट, क्योंकि भोलेनाथ के बहुत बड़े भक्त। फिर उनको निकाला कि वाकई में बहादुर है, इसके हाथ में पट्टी बांधो और इसको बोलो कि ये 2 हाथी काट देगा तो इसको छोड़ देंगे। तो उनके सामने 2 हाथी रखे, 10 तलवार बिछा दी। उनसे बोला कि आप तलवार उठा के मार दो, तो मुझे बोले मेरी तलवार दो तो मैं इसको मार दूंगा हाथियों को। फिर उसकी तलवार ला के दी तो बोला हाँ मेरी तलवार है, अब मैं हाथी काट दूंगा। 2 तो नहीं 3 हाथी काट सकता हूँ। तो ठीक है, 2 हाथी काटो। तो हाथी हटा के पत्थर के हाथी रखे। पत्थर के हाथी रखने के बाद भी उनने जय भोलेनाथ, जय ओम नमः शिवाय का नाम लिया कि एक तलवार ऐसी मारी और एक इधर से रिटर्न मार दी, तो दोनों पत्थर के हाथी काट दिए। आज भी पत्थर के हाथी कटे हुए बैक साइड में रखे हुए हैं। राजा मुंज का इतना पावर और इतना शक्तिशाली राजा आज तक नहीं हुआ था। फिर उनको धोखे से उनके खाने में जहर देख के ही मार दिया गया। और यहाँ मुगल काल ने इतना अत्याचार करा कि जो आप होशंग शाह का मकबरा जो व्हाइट दिख रहा है, वहाँ पर शिव मंदिर था, जिसकी पूरी शिवलिंग की मूर्तियां तोड़ के होशंग शाह ने जीते जी अपनी कब्र बना दी पूरे परिवार की, जो कि यहाँ पे होशंगाबाद नर्मदा पट्टी पे बसा हुआ। वहाँ पे उसकी डेथ हुई तो वहीं उनका मकबरा बना है। आज भी वहाँ पर अगर आप जाएंगे और ओम नमः शिवाय का जाप करेंगे, आपकी कड़ी टूट जाती है। ओम बोल के थक गए 10, 12, 15, 20 बार और शिवाय बोलेंगे तो ऑटोमेटिक कड़ी जुड़ जाती है। इतना चमत्कारिक मंदिर था वो। और जहाँ पर अपनी गाड़ी है राम मंदिर, उसके सामने राजा भोज का महल था, जिसका नाम अभी जामा मस्जिद रख दिया, क्योंकि अंग्रेज आए, अंग्रेजों ने लूटने का काम करा था, बदलने का काम नहीं करा था। वो तो पैसा लेके चले गए, उन्होंने कहा आपसी में लड़ा करेंगे। वो राजा भोज का महल आज भी वहाँ पर सिंहासन बना है, लेकिन उसको मस्जिद दे दिया। और सिंहासन के आसपास हिंदू पूजा पाठ में जो सामग्री की सब बनी हुई है, एक ही चट्टान में 2 आकृति बनी है, गणेश जी की और हनुमान जी। ऑलराईट मित्रांनो, त्यानंतर मग आम्ही जेवण केलं. एनर्जी तर पूर्ण संपलेली होती माझी तेव्हा. ठीक आहे, पांडवगडलाच माझी एनर्जी संपलेली होती, बॅटरी पण संपली होती, एनर्जी पण संपली होती. तर बसमध्ये बसलो, तिथून निघालो थेट नाशिकला. आम्ही सकाळी
5:30 पावणे 6च्या दरम्यान नाशिकला पोहोचलो. पुढची क्लिप जी ती नाशिकची. तर मित्रांनो घरी आलेलो आहे 3 दिवसानंतर. माझ्या रूम मी बघतोय, माझी गोदडी माझ्याकडे बघते. मला असं बोलत सोहम ये झोप सोहम. 2 दिवसापासून 2 मिनिट झोपला नाही. सोहम चालू कर आणि हालचाल बघ. चालू कर. सगळ्या गोष्टी आवाज दिलाय मला जसं काय ना. ही बुक मला म्हणते सोहम वाच. असं वाटतं सगळ्या गोष्टी आवाज देतात. PC मध्ये सोहम PC चालू कर. हो करा ना. मला झोपी लागत नाही. मला PC चालू करायचं नाही. मला काहीच करायचं नाही. मला फक्त बसायचं आहे. एनिवेज बघू आता काय होतं. ब्लॉग संपलेला आहे. त्याचा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी आय गेस नेक्स्ट ब्लॉग परत कधीतरी जेव्हा नेक्स्ट मंदिरात जाईल तेव्हा येईल. आय ट्राय की दुसरीकडे कुठे जावं आणि ब्लॉग करा. बट येस असं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. न्यू व्लॉग्स येत राहतील तर वेट करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जे पण नवीन येते. आणि जे जुने त्यांनी कॉमेंट करा. त्यांनी बाकीचे पण व्हिडिओ जाऊन बघा. धन्यवाद.